भाग्य व कर्माचे शुभयोग, यशाचे प्रगतीचे मोठे संयोग. स्वतःला जिंकायचं असेल तर डोक्याचा उपयोग करावा आणि इतरांना जिंकायचं असेल तर हृदयाचा उपयोग करावा. ही बाब कर्क राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. जलतत्वाची चंद्राचं स्वामित्व असलेली अत्यंत संवेदनशील रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. कोणत्याही प्रश्नेचा संवेदनशीलतेने विचार करणं हा तुमचा स्थायी भाव आहे. परंतु आजच्या आधुनिक काळात जगत असताना बुद्धीने विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना कर्क जातकांसाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. विशेषतः अतिरिक्त संवेदनशीलतेने घेतलेले निर्णय आणि त्याचा चुकीचा झालेला प्रभाव यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून कर्क जातकांनी संवेदनशीलता थोडीशी बाजूला ठेवून सकारात्मक पद्धतीने व बुद्धीने निर्णय घ्यावे. आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. या पद्धतीने वागणं तुमच्यासाठी लाभदायक राहील. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता हा महिना कर्क जातकांसाठी थोडा कठीण राहील असं आपण म्हणू शकतो. थोडी धनहानी होणं, कुटुंबात वैमनस्य येणं, वाणी अधिक तीव्र होणं असा एक विभाग दिसून येत आहे. किंबहुना कौटुंबिक प्रॉपर्टीचं विभाजन जर होत असेल तर या महिन्यात ते थोडंसं पुढे ढकलणं तुमच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण राहील, कारण त्या दृष्टीने हा महिना अजिबात योग्य नाही. त्यात तुमचं नुकसान होऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे पैसा पुन्हा कमवता येतो, मात्र माणसा पुन्हा कमवणं थोडं कठीण असतं. एकदा दुरावलेली नाती देखील पुन्हा जवळ येणं कठीण असतं. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे. आता परिश्रमाचा कारक ग्रह जर सुखस्थानात विराजमान असेल तर तो फारसं परिश्रम करणार नाही. 6 नोव्हेंबर रोजी बुधदेव राशी परिवर्तन करून तुमच्या पंचम स्थानात म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करतील. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या षष्ठ स्थानात जातील. एकंदरीत बुधदेवांचं हे गोचर तुमच्यासाठी फारसं सकारात्मक म्हणता येणार नाही. त्यामुळे परिश्रम तुम्हाला स्वतः ठरवून जाणीवपूर्वक करावे लागतील. म्हणून या काळात तुम्ही आपल्या परिश्रमाकडे संपूर्ण लक्ष द्यावं, जास्तीत जास्त परिश्रम करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी अत्यंत शुभ योग तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेले आहेत. गेली अनेक दिवस जे कर्क जातक वास्तू घेण्याचं किंवा वाहन घेण्याचं नियोजन करीत होते, वास्तूच्या नूतनीकरणाचं स्वप्न जे जातक बघत होते, तर या काळात या सर्व गोष्टींची पूर्तता होईल, कारण तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. सोबतच आईचं सौख्य देखील तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. शिक्षण, इष्टदेवांचं सहकार्य, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक म्हणता येईल. जे जातक मेकॅनिकल, टेक्निकल किंवा फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत सकारात्मक व शुभ योग निर्माण होतील. किंबहुना मॅनेजमेंट क्षेत्रातही जे जातक शिक्षण घेत असतील तर त्यांनाही सकारात्मक यश मिळेल. इष्टदेवांकडून तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील. या काळात कर्क जातकांचे विवाह जुळून येण्याचे योग आहे. मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग या काळात नाही,
म्हणून तुम्ही त्या बाबतीत योग्य नियोजन करायला हवं. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. अर्थात सर्दी, खोकला, तापसारखे आजार हे मानवी शरीराला लागू असतात किंवा ज्यांना एखादा दीर्घकालीन आजार सुरू आहे त्यांना लगेचच या महिन्यात बरं वाटेल असं देखील होत नाही. मात्र सर्वसामान्य दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांचं आरोग्य या काळात उत्तम राहील, ज्यामुळे तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कर्माकडे देऊ शकाल. किंबहुना तुम्ही ते जाणीवपूर्वक द्यायला हवं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना कर्क जातकांसाठी शुभ म्हणता येईल. नोकरीमध्ये प्रगतीच्या, पदोन्नतीच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. कार्यस्थळी तुम्ही मोठं कर्तृत्व गाजवणार आहात. त्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक स्थिती तुमच्यासाठी निर्माण होईल. सोबतच काम करणारे सहकारी तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील आणि वरिष्ठ देखील तुमच्या कामाचं कौतुक करतील. अशीच परिस्थिती व्यावसायिक जातकांसाठी देखील राहील. व्यवसाय वृद्धीच्या, यशाच्या, लाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. मात्र तुमचा व्यवसाय जर पार्टनरशिपमध्ये असेल तर या काळात थोडं सांभाळून वाटचाल करावी. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कारण पार्टनरशिपमध्ये दुरावा निर्माण होण्याचे योग आहेत. त्यातून तुमचं नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही सावधान राहायला हवं. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव केंद्रस्थानात, पंचमेश मंगळ तेही केंद्रस्थानात, दोघांची असलेली एकमेकांवरील दृष्टी यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग देखील निर्माण झालेला आहे, ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग देखील म्हणतो. म्हणून हे अत्यंत शुभ योग आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त होण्याचे सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्येश गुरुदेव कर्मस्थानात विराजमान आहे. याचा अर्थ म्हणजे भाग्याने कर्म समृद्ध होण्याचा हा काळ आहे. तसंच कर्माने भाग्य देखील समृद्ध होतील. या दोघांच्या समन्वयातून तुमची प्रगती घडून येईल. म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त कर्म करायला हवं ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना सामान्य राहील असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या काळात तुम्हाला सर्वसामान्य लाभ प्राप्त होतील. म्हणून या काळात तुम्ही खूप मोठ्या लाभाची अपेक्षा करू नये. तसंही प्रत्येक महिन्यात खूप मोठा लाभ प्राप्त होईल हे गरजेचं नसतं. काही महिने सामान्य लाभाचे देखील असतात. तसा हा महिना तुमच्यासाठी राहील. मात्र केलेले परिश्रम व कर्म कधीही वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्यापासून लाभ नक्कीच प्राप्त होतो. म्हणून लाभाची चिंता न करता तुम्ही आपल्या परिश्रमावर, कर्मावर लक्ष केंद्रित करावं असं सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात प्रवासातून खर्च होण्याचे काही योग दिसून येत आहेत. मात्र येथे सांगायची महत्त्वपूर्ण बाब म्हणजे परदेशात असलेल्या जातकांनी भारताची आणि आपल्या मातृभूमीची तीव्र ओढ लागेल. भारतात परत येण्याची इच्छा त्यांच्या मनात जागरूक होईल. भारतातील काही जातक देशांतर्गत प्रवास करतील, काही धार्मिक स्थळांना भेटी देतील. त्यातून देखील खर्च होताना दिसून येत आहे. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी खर्चाचा राहील. म्हणून तुम्ही मानसिकता आधी तयार करा. खर्चाचं योग्य नियोजन करा. ते तुमच्यासाठी योग्य राहील. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगलं जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांसाठी 6, 15 आणि 24 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. तसंच 3, 13, 22 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे.
संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता आपल्याला माहिती आहे की या महिन्यात दीपावलीचा मोठा उत्सव आहे. या शुभ उत्सवामध्ये घरात सुखशांती नांदावी, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी, देवी सरस्वतीने तुमचं भाग्य प्रगल्भ करावं, यासाठी मी राशीनुसार काही मंत्र देत आहे. त्यानुसार कर्क राशीसाठी भगवान ब्रह्माजींचा ओम नमस्ते परमब्रह्मा नमस्ते परमात्मने निर्गुणाय नमस्तुभ्य सदुयाय नमो नमः हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा तुम्ही दररोज जाप करावा, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2023 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे. तुमच्या राशीचे तुम्ही बघा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ भेट म्हणून पाठवा. लवकरच आम्ही वार्षिक राशी भविष्य घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुमच्या अनेक मेसेजेस आलेले आहेत की लवकरात लवकर वार्षिक राशी भविष्य अपलोड करा. ते सुद्धा आम्ही करणार आहोत. कमेंट बॉक्समध्ये हरर ज्योतिष, घरघर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.